हॅलो मैत्रिणींनो, स्त्री संगोपनच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचं आणि सध्या ज्याच्यावर खूप चर्चा ऐकायला येते अशा आजाराबद्दल, ज्याचं नाव आहे PCOD किंवा PCOS. मी डॉक्टर इक्षिता, कन्सल्टंट गायनेकॉलॉजिस्ट. PCOD हा विषय इतका मोठा आहे की एकाच भागामध्ये तो आपल्याला संपवता येणार नाही, आणि त्यामुळे आपण 3 भागांमध्ये PCODवरती व्हिडिओज करणार आहोत. तर आज पहिल्या भागामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की हे भारतातल्या स्त्रियांमध्ये किती कॉमन आहे, म्हणजे याचा इन्सिडन्स किती आहे. आता PCODचा फुल फॉर्म काय आहे? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. पॉली म्हणजे खूप, सिस्टिक म्हणजे छोट्या छोट्या साबुदाण्यासारख्या पोकळ्या, आणि ओव्हेरियन म्हणजे ओव्हरीज, अंडकोश. आता या ओव्हरीज या जेव्हा मोठ्या होतात तेव्हा त्या स्त्रीला जी लक्षणं होतात आणि जो आजार होतो त्या सर्व लक्षणांच्या एकत्र संग्रहाला किंवा ग्रुप ऑफ सिम्पटम्सना आपण सिंड्रोम असं म्हणतो. तर हे भारतातल्या मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये किती कॉमन आहे? तर ॲज हाय ॲज 10%, म्हणजे 10% स्त्रियांना त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये, म्हणजे 18 ते 45 या वयामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यांच्यामध्ये हा आजार आढळतो. तर हे पाहिलं आपण की इन्सिडन्स आणि वय, कोणत्या वयामध्ये हा होतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत की याचं कारण काय आहे. कारण पेशंट येऊन मला विचारतात की डॉक्टर, याचं कारण काय, मला हा आजार का झाला? तर याचं नक्की कारण अजूनपर्यंत कुणालाही माहीत नाही, पण ते मल्टीजेनेटिक कारण आहे. म्हणजे हे अनुवंशिक असू शकतं. जर आईला PCOS असेल किंवा PCOD असेल तर मुलीला होऊ शकतं. ज्यांच्या कुटुंबामध्ये डायबिटीस मेलिटिस आढळतो अशांच्या मुलींना, नातींना PCOD आढळू शकतो. होतोच असं नाही, पण आढळू शकतो. इन्शुलिन रेझिस्टन्स. इंडियामध्ये आपल्या एक थ्रिफ्टी जीन असा एक गुणसूत्र, म्हणजे जीन हे आपल्या क्रोमोझोमवर असतं. तर थ्रिफ्टी जीन म्हणजे काय? तर आपले जे पूर्वज होते ते प्रामुख्याने शेती प्रधान देश होता, ते शेती करायचे. मग कधी सुका दुष्काळ असायचा, कधी ओला दुष्काळ असायचा, आणि दोन्ही वेळेला लोकांना पुरेसं अन्न खायला मिळायचं नाही. मग ते जे काही तुटपुंज अन्न मिळायचं त्यामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करायचे. आणि म्हणून आपल्या शरीराला अशी सवय झाली की जे काही कमी अन्नधान्य मिळतं त्या अन्नधान्यावरच आपली गुजराण करायची, आणि त्याला म्हणतात थ्रिफ्टी जीन. पण जसजसं भारताचं इंडस्ट्रियलायझेशन झालं, प्रॉस्पेरिटी झाली, सुसंपन्नता आली, त्याबरोबर सगळ्यांना पोटभर अन्नधान्य, कधीकधी पोट भरण्यापेक्षा जास्त अन्नधान्य खायला मिळायला लागलं. पूर्वीच्या बायकाच्या घरामध्ये बसून जात्यावर दळायच्या, जमीन सारवायच्या, विहिरीचं पाणी काढायच्या, मेहनतीची कामं करायच्या. ती सर्व कामं आता मशिनरी करू लागली, आणि त्याच्या बदल्यात मैदानी खेळ खेळणं, रोज चालायला जाणं, धावायला जाणं, सायकलिंग करणं, दोरीच्या उड्या मारणं इत्यादी सारखे शारीरिक कष्टाचे व्यायाम स्त्रिया करायच्या खूप कमी झाल्या. मुलगी झाली, मुलगी शिकली, प्रगती झाली, अत्यंत खरं आहे. पण त्याच प्रगतीमध्ये सोशल मीडिया, मोबाईल्स, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या गोष्टींनी या प्रगतीत अडथळा केला. कसा? तर पूर्णपणे शारीरिक व्यायाम आणि मैदानी खेळ मुलींचे बंद झाले. त्यांचा जास्तीत जास्त वेळ या सोशल मीडियावर जायला लागला, आणि मग हे थ्रिफ्टी जीन काम करायला लागलं की आपल्या शरीराला या जास्तीच्या मिळालेल्या कॅलरीज जर वापरण्यासाठी आपण व्यायाम केला नाही तर त्या अन्नाचा उपयोग शरीरामध्ये फॅट म्हणजेच चरबीयुक्त पेशी तयार करण्यात होतो, आणि मग ती चरबी
आपल्या लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये साठवली जाते, ज्याला फॅटी इन्फिल्ट्रेशन ऑफ लिव्हर असं म्हणतात. त्यामुळे आपल्या शरीरात जे इन्शुलिन तयार होतं ते इन्शुलिन शरीरातल्या पेशींवर, जसं की आपल्या ओव्हरीज, काम करू शकत नाही आणि त्यालाच म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि मग या ओव्हरींवर काम न केल्यामुळे या ओव्हरींचं कार्य बिघडतं. तर ओव्हरींचं कार्य काय आहे? ओव्हरींचं कार्य आहे एग म्हणजेच अंडी तयार करणं. आणि या ओव्हरींवरती ह्या इन्शुलिनचा परिणाम न झाल्यामुळे ओव्हरीज दर महिन्याला अंड तयार करू शकत नाहीत आणि त्यामुळे या ओव्हरीजमध्ये छोटी 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 फॉलिकल्स म्हणजे सिस्ट म्हणजेच पाण्याच्या पोकळ्या तयार होतात आणि ज्यामुळे या ओव्हरीजना पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये याचं कारण, पॉलिसिस्टिक ओव्हरीजचं कारण काय आहे? तर बेसुमार खाणं, शरीराला हानिकारक खाणं, फास्ट फूड खाणं, गोड पदार्थ खाणं. बघा, आपल्या शरीराला जे आपण जेवतो, भारतीय लोक जे जेवतात त्याच्यात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स हा घटक जास्त असतो, कारण आपण शाकाहारी आहोत. आणि या कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन नंतर, पचन क्रियेनंतर कन्व्हर्जन होतं ग्लुकोजमध्ये. म्हणजे आपण दूध पितो, फळं खातो, गहू, तांदूळ, ज्वारी वगैरे ज्या गोष्टी खातो त्यांचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोजमध्ये. आणि मग ही ग्लुकोज, जसं आपण मिळवलेले पैसे बँकेत जमा करतो तशी ती रक्तात जास्तीत जास्त प्रमाणात जमा होते आणि मग ती लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये फॅटच्या कन्व्हर्जनमध्ये, फॅटच्या रूपामध्ये, चरबीच्या रूपामध्ये साठवली जाते. आणि म्हणून मुख्य कारण आहे गोड पदार्थ खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं, कोल्ड्रिंक्स पिणं, फ्रूट ज्यूस खाणं. आणि हे सगळे अनहेल्दी डाएट आपल्याला हळूहळू इन्शुलिन रेझिस्टन्स आणि परिणामी पॉलिसिस्टिक ओव्हरीकडे नेतात. तर आज आपण पहिल्या भागात पाहिलं की कोणत्या वयोगटात पॉलिसिस्टिक ओव्हरीज दिसतात आणि त्यांचं कारण काय आहे. कारण कळलं तरच आपण पुढे त्याच्यावर इलाज शोधू शकतो. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या माहितीबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर मला कृपया कॉमेंट्समध्ये ते प्रश्न विचारा. मी पुढच्या भागात त्यांची उत्तरं देईन. आणि आता भाग 2 पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत पॉलिसिस्टिक ओव्हरीची लक्षणं काय आहेत आणि त्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी नवीन नवीन टॉपिक्स घातले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, म्हणून बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. धन्यवाद.